शिरसाटांचं जे निवेदन आहे ते निश्चितच आपल्या अस्मितेचा विषय करून आणि ती जपण्याचं तुमचं आमचं सगळ्यांचं कर्तव्य आहे. नव्हे तर राज्य सरकारची सुद्धा त्याची जबाबदारी आहे. ती जबाबदारी म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांना आधीच त्याचं पत्र लिहिणार आहे आणि त्याचा पाठपुरावा सुद्धा धन्यवाद. नाही जे तुमचं आकाश शिरसाटांचं जे निवेदन आहे ते निश्चितच आपल्या अस्मितेचा विषय करून आणि ती जपण्याचं तुमचं आमचं सगळ्यांचं कर्तव्य आहे. नव्हे तर राज्य सरकारची सुद्धा त्याची जबाबदारी आहे. ती जबाबदारी म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांना आधीच त्याचं पत्र लिहिणार आहे. उद्या धन्यवाद. आणि 1811 मध्ये भीमा कोरेगावचा स्तंभ हा भीमा कोरेगाव या ठिकाणी उभारला पुणे जिल्ह्यात. या स्तंभाला हानी झाली 10 वर्षापूर्वी त्याच्यावर वीज कोसळली तर त्यामुळे त्या स्तंभातून पाणी गळत आहे आणि ते शौर्याचं प्रतीक आहे. देशाचं एक ते महत्वाचं ते ठिकाणी स्तंभ आहे. आणि 18 मध्ये दंगलीमध्ये 30,000 विद्यार्थ्या पुणे दाखल झाले. ज्या अनेक पोरं आज नोकरी लागत आहेत त्या पोराला आज त्याची तकलीफ होत आहे. तर ते गुन्हे तात्काळ बंद केले जावं आणि त्या स्तंभाला जास्तीत जास्त आपल्या पद्धतीनं जेवढं निधी देता येईल तेवढे शासनाच्या वतीने निधी देण्यात यावी या मागणीसाठी हे निवेदन आज आम्ही घेऊन आलो. ठीक आहे. आज माननीय केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब यांना आम्ही निवेदन दिलं आहे की सध्या जो 1818 मध्ये भीमा कोरेगावचं जे युद्ध घडलं त्या युद्धाच्या शौर्याचं प्रतीक म्हणून एक 1822 मध्ये जे भीमा कोरेगावचं स्तंभ उभारलं त्या स्तंभाला आता मोठी 10 वर्षापूर्वी हानी झाली. त्या स्तंभातून आता पाणी गळत आहे आणि त्या स्तंभातल्या आता त्या एवढा मोठा शौर्याचं प्रतीक असणारा स्तंभ या ठिकाणी आज कुठंतरी आज त्या स्तंभाला हानी होत आहे. म्हणून त्या स्तंभाच्या विजयस्तंभाच्या मागणीसाठी आज माननीय खासदार साहेब यांना आम्ही निवेदन दिलं आणि गेल्या 18 मध्ये जे भीमा कोरेगावची जी दंगल घडली त्या दंगलीमध्ये 30,000 कार्यकर्त्यावर त्या ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आणि हे गुन्हे या ठिकाणी मागं घेण्यात यावं आणि आमच्या येणाऱ्या शिक्षण करणाऱ्या विद्यार्थ्यावर ज्या पद्धतीनं हे गुन्हे दाखल झाले ते गुन्हे तात्काळ मागं घेण्यात यावं अशा मागणीकरिता आज आम्ही माननीय राज्यमंत्री केंद्रीय यांना निवेदन दिलं आणि हा मुद्दा आम्ही लोकसभेत या ठिकाणी रेटून धरावा अशा मागणीकरिता आज आम्ही निवेदन दिलं. नक्कीच या शौर्या भीमा कोरेगावच्या स्तंभाला या ठिकाणी शासनाने जास्तीत जास्त या ठिकाणी निधी उपलब्ध करून द्यावी आणि आमच्या मागणी पूर्ण करावी अशी आम्ही या ठिकाणी मागणी करतो. अन्यथा महाराष्ट्रभर याचा निळा उद्रेक आम्ही केल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देतो. प्रत्येक तालुक्या जिल्ह्यातून गाव पातळीवर याचं आंदोलन आम्ही उभारू हे आम्ही या ठिकाणी आज सर्व महाराष्ट्राला आवाहन करतो. आणि जरी हे मागण्या आमच्या पूर्ण नाही झाल्या तर आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देतो. आणि तत्काळ आम्ही आज माननीय मंत्री साहेबांनी आमच्या मागण्या पूर्ण कराव्या एवढीच आम्ही अपेक्षा करतो. जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय